2026 ना मुलांक 4 वाल्या लोकांसाठी ओके राहील. मिक्स्ड असे बरेचसे वर्ष असतात ना, कमी वर्ष असतात, ठीक आहे, जे मुलांक 4 वाल्यांसाठी ना चांगले राहतील. तर त्याच्यापैकी हे वर्ष त्यांच्यासाठी फर्स्ट हाफ चांगलं नाही आहे, ठीक आहे. मग सेकंड हाफमध्ये त्यांना करिअर वाईज चांगलं आहे, त्यांना करिअर वाईज चांगले रिझल्ट बघायला मिळतील, फायनान्शियली पण त्यांना बऱ्याचशा गोष्टी बघायला मिळतील. तर हे करिअर ओके राहील. त्यांना फक्त काम करत राहायचं आणि त्यांना ॲक्च्युली सवय लागून गेली. त्यांना माहिती आहे मला आयुष्यामध्ये इझिली कोणत्या गोष्टी भेटत नाही, मला फक्त काम करत राहायचं, मेहनत करत राहायचे, मग मला रिझल्ट मिळतीलच. मग त्यांच्यासाठी हे मिक्स टाईपचं राहील. अशी कामं करा ना जिथं तुमचं ना स्मार्टनेस यूज होते, तुमचं डोकं यूज होत आहे. आणि असे कामं करू नका ना जिथे तुम्ही जाऊन हार्डवर्क करताय, ठीक आहे. आता लेट सपोज तुम्ही केक बनवताय, तुम्ही कुक आहात, तुम्ही स्वतः केक नका बनवू ना, तुम्ही अशा लोकांना आयडिया द्या की तुम्ही अशा प्रकारे करा आणि नवीन गोष्टी कशा करता येईल त्याच्यामध्ये तुम्ही त्या गोष्टीमध्ये डोकं लावा, मग ते तुमच्यासाठी बेस्ट आहे. एक्झाम्पल सांगितलं, तुम्ही कोणत्याही फील्डमध्ये आहात, जसं आता तुम्ही पॉडकास्ट घेता, ठीक आहे. आता तुम्ही पॉडकास्टमध्ये तुम्ही असा विचार करू शकता, आणि तसं हे राहू रिलेटेडच काम आहे, कारण की आपण कॅमेऱ्यासमोर दिसतोय ना, मग याच्यामध्ये तुम्ही जेव्हा पण येता ना तेव्हा विचार करू शकता तुम्ही बेस्ट काय करू शकतो, बेस्ट पद्धतीने कसं काम करू शकतो, मी टेक्नॉलॉजी अजून कशी यूज करू शकतो माझ्या कामामध्ये, हे बघू शकता. मग तुमच्यासाठी हा स्ट्रगलिंग नाही आहे, तुमच्यासाठी बेस्ट नंबर आहे. इव्हन झेप्टोचा नंबर पण 4 वरती येतो, आणि झेप्टोचा सक्सेस तर तुम्हाला माहितच आहे ना, त्याचा पण जेव्हा तुम्ही करताल ना तर 4 वरती येते. मग आता हा तर चालायलाच नव्हता पाहिजे ना, कारण की झेप्टोनी काय केलं, 10 मिनिटांमध्ये डिलिव्हरी आहे, न्यू आयडिया आहे, न्यू कॉन्सेप्ट आहे, ते चाललं ना, ते चांगलं चाललं. तर अशा प्रकारे तुम्ही पण बघू शकता. इव्हन अन्वेषण जी कंपनी आहे ना, तुम्हाला माहित असेल ना, ती ऑइल हे करते, म्हणजे ऑर्गॅनिक ऑइल देते, कच्ची घाणी ऑइल म्हणून देतात ते. तर जो मी बघितलं ना, त्यांची एक न्यू आयडिया आहे. त्यांनी काय केलं, फार्मर्स कडून डायरेक्टली कन्झ्युमरला म्हणजे तेल प्रोव्हाइड केलं, आणि प्युअर तेल प्रोव्हाइड केलं. मग त्यांना कस्टमरला कन्व्हिन्स करण्यासाठी त्यांनी QR कोड ऍड केला. त्याच्यामुळे काय झालं की एक नवीन इनोव्हेशन क्रिएट केलं ना. नॉर्मली मार्केटमध्ये जे पण तेल होते ना ते बरेचसे केमिकल ओरिएंटेड आहेत, तर मग एवढ्या मोठ्या मार्केटमध्ये एंटर करायचं आहे आणि तुमची आयडिया युनिक आहे, मग त्याच्यासाठी मग त्यांचा नंबर पण 4 वरती येत होती. तर आता सक्सेस त्यांचं तुम्हाला माहितच असेल.